जरा खाली घे, जरा वर एका लाईनी दिसू दे. हा जरा डावीकडे, जरा उजवीकडे. बस 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 2 सेंटीमीटर इकडे. बाबा मी करतोय ना, मला करू दे ना. कळतं मला तेवढं, मोठा झालोय मी आता. अरे अम्या 2 वर्षांनी लाडकी लेक येणार आहे त्यांची, म्हणून उत्साह संचारलाय अंगात. हो ना? अर्थात. स्माइल. अरे मिस बँगलोर, हाऊ आर यू? गुड छोटू, मी तुला मिस केलं. अगं ये गं, किती दिवसांनी आधी मला तुला बघू दे. माझं बा. Sorry, I was paying the cab guy. What? Sorry सुब्बू, इट्स ओके. आई बाबा हा सुब्बू, बँगलोरला ऑफिस मध्ये आम्ही एकत्र काम करतो. Amit, this is for you. Thanks. And auntie, this is pure silk, famous South Indian sari. Thank you. Uncle, this is pure cotton vesti, means dhotar for you. नाही, मला नकोय. मला कॉटन आवडत नाही. नाही, नो नो नेवर नो. Sorry. सुबू, ये सब तो होते रहेगा. कम ऑन, लेट्स गो. हे तनू, हे काय प्रकरण आहे? दर खेपेला तुम्ही आपलं स्थळ बघ म्हणता ना, तर यावेळेस स्थळच घेऊन आले इकडे. अगं तनू, पण म्हणजे असं कसं, तो मुलगा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला काही रीत भात आहे का नाही, त्याचं कुटुंब कसं आहे, सगळं बघायला नको का बाळा? आहे ना वेळ आई तुमच्याकडे. गुढीपाडव्यापर्यंत आम्ही इथेच आहोत. खरंच तो म्हणाला आई बाबांनी परमिशन नाही दिली तर आपण लग्नच नाही करायचं. गुड, बरंच झालं. तसंही परमिशन मिळणार नाहीच आहे. नो, नाही. बाबा अहो हो बाबा, हे काय कॉटनचा शर्ट? तुम्ही सुबूला सांगितलं ना कॉटन आवडत नाही म्हणून. मग एक मिनिट, हे घाला. अरे ऐक, सुब्रमण्या. आम्या. हा बाबा, मी इकडे. आम्या, आम्या, बस झालं. आता जास्त दिवस नाही वापरू शकत असले सिंथेटिक कपडे. का? मग खोटं कशाला बोलला? कॉटन आवडत नाही म्हणून? किती अनकम्फर्टेबल आहे, अंगाला नुसती चिकचिक. हा बाबा, 4 दिवस अनकम्फर्टेबल कपड्यात राहू नाही शकलात तुम्ही. मग ताई तिला न पटणाऱ्या जोडीदाराबरोबर अख्खं आयुष्य कसं काढू शकेल?
अहो तो सुब्बू आमटी भाताऐवजी सांबार भात खातो म्हणून त्याला नाकारायचं का? चिल बाबा. हा घ्या कॉटनचा शर्ट. यू विल फील कम्फर्टेबल. इकडे रे. चला नात्यांना थोडा कम्फर्ट देऊया. कॉटन किंग तर्फे गुढीपाडव्याच्या कम्फर्टेबल शुभेच्छा.